नमस्कार, मी क्रिकेटप्रेमी बोलतो आहे. भारतीय संघ कसा तरी करून अंतिम फेरीत येऊन पोचला आहे. नेहमी भारतीय संघाची बाजू घेणारे सुनंदन लेलेंना काही खरमरीत आणि अडचणीत टाकणारे मला प्रश्न विचारायचे आहेत. नमस्कार लेले. नमस्कार. नमस्कार नमस्कार. असं म्हणतात की भारतीय संघ हा केवळ लक म्हणून फायनलमध्ये आला, असे तुम्हाला वाटते का? का रे बाबा, का का कारण आता जे काय चाललं आहे की म्हटलं जातं की अडखळत धडपडत असं आलेलं आहे, त्याच्यामुळे अशी एक चर्चा असे सुरू आहे. कशी चर्चा होऊ शकते? सामने किती झाले? लीग फेजचे 4 सामने झाले. बरोबर. जिंकलं कोण? भारत एक. बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर सुपर 8 मधले 3 सामने झाले. बरोबर. त्याच्यापैकी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण हारलो, उरलेले 2 जिंकलो. बरोबर. भारत जिंकला. आणि त्याच्यानंतर सेमीफायनल जिंकलंय कोण? एक तर मस्तच झाली मॅच, आपणच जिंकलो. 8 सामने झाले. एक सामना भारताने गमावलाय. नशिबाने भारतीय संघ अंतिम फेरीत आला असं कसं म्हणता तुम्ही? हो, हे पण तुमचं म्हणणं बरोबर आहे. नशिबा एका सामन्यात नशीब साथ देते असं म्हणू शकतो, पण 7 सामन्यात देईल असं वाटत नाही. कसं होईल? कर्तृत्व लागतंच. असं आता आपण असं बघूया की असं म्हणतात की लायकी नसताना अभिषेक शर्माला संघात ठेवलंय. एक मिनिट. तुम्ही क्रिकेट प्रेमी आहात, मला मान्य आहे. की कोणाची लायकी काढू नये बघा. बरोबर. कारण हा काय मामाचा का आत्याचा पुतण्या आहे म्हणून भारतीय संघात आलाय का? नक्कीच नाही. हे बघा, 2 स्पष्ट गोष्टी सांगतो. अभिषेक शर्माचा आत्ताचा खेळ हा निराशाजनक झालेला आहे, खराब झालेला आहे, तो फेल झाला आहे. हे नाकबूल करण्यासारखी गोष्टच नाही आहे. पण वर्ल्ड कप चालू व्हायच्या अगोदर अभिषेक शर्मा T20 क्रिकेटमधला ICC रँकिंगमधला नंबर 1 प्लेअर होता. हो, आपण हे विसरलोच. बरोबर. हे लक्षात घ्यायला पाहिजे. जोस बटलर तुम्ही खराब प्लेअर आहे म्हणाल का? नक्कीच नाही. काय त्याची या वर्ल्ड कपमध्ये अवस्था झाली? मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही ही गोष्ट समजून घ्या. मी बाजू घेत नाहीये. अभिषेक शर्माचं परत अगदी ठणकावून सांगतो, अभिषेक शर्माचा या वर्ल्ड कपमधला खेळ खराब झालेला आहे, निराशाजनक झालेला आहे. आणि त्याच्यासाठी त्याला अंतिम सामन्यातनं बाहेर काढलं, रिंकू सिंगला खेळवलं, ईशान किशनला सलामीला पाठवलं. माझी हरकत अजिबात नाही आहे. इनफॅक्ट तसा निर्णय घेतला तो वेलकम आहे. पण म्हणून अभिषेक शर्माची लायकी काढायची गरज नाही. खराब खेळ करतोय, अगदी मान्य आहे, पण म्हणून तो भारतीय संघाचा खेळाडू आहे. 140 कोटी भारतीयातनं तो निवडून आलेला खेळाडू आहे. त्याच्या कामगिरीच्या जोरावरती आलेला आहे. फक्त तो IPL मध्ये चांगला खेळतो, फक्त तो इकडंच, असं म्हणण्यात अर्थ नाही. भारतीय संघासाठी सुद्धा त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. या वर्ल्ड कपमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यामुळे अंतिम सामन्यामध्ये त्याला बाहेर ठेवलं, माझी काहीच हरकत नाही आहे. बरोबर. अगदी बरोबर. तुमचं विश्लेषण एकदम मस्त आहे. मग त्याच्यानंतर असं म्हटलं जातं की एखादा खेळाडू चांगला होत कामगिरी करत नसेल, मग आपल्याला ते नेहमीच चर्चा होते की ऋतुराज गायकवाडला का आणत नाही, श्रेयस अय्यरला काय आणत नाहीये, अशी एक चर्चा चालते. हे कितपत योग्य आणि कितपत तथ्य आहे त्याच्यामध्ये? तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे, ICCचे नियम असतात हो काहीतरी. मी माझ्या पॉडकास्टमधनं दरवेळेला तुम्हाला हात जोडून विनंती केली आहे, जे 15तले खेळाडू आहेत त्यांचा विचार करा. बरोबर. तुम्ही अगोदर हा पाहिजे होता, अरे तो पाहिजे होता, अरे विराट कोहली पाहिजे, अरे रोहित शर्मा पाहिजे. याला तथ्य आहे का काही? लॉजिक आहे का काही? अजिबात नाही. नियम असं सांगतो की जर दुखापत झाली तरच फक्त खेळाडू तुम्ही परमिशन घेऊन बदलू शकता, नाहीतर 15च्या बाहेरचा खेळाडू तुम्हाला संघात आणता येत नाही. त्यामुळे आत्ताच्या घडीला श्रेयस अय्यरला का आणत नाही, ऋतुराज गायकवाडला का आणत नाही, यशस्वी जयस्वालला का घेतलं नाही, हे बोलण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे, आत्ता तुमच्या हातात सामुग्री काय, त्या सामुग्रीविषयी विचार करून तुम्हाला या लढतीमध्ये उतरायचं आहे. हा विचार करणं गरजेचं आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? हो, नाही, बरोबर. कारण कधी काय होतं की आपण भावनेच्या भरात एखादा बोलतो, विचार करतो, पण त्यातलं नेमकं नियम काय, तथ्य काय, हे तुम्ही अतिशय चांगलं सांगितलं, एकदम मस्त. पण दुसरी एक गोष्ट अजून एक खटकते की आपण ह्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काय आपले 8 मॅच झाले, आपण कॅचेस सोडतोय, आपण कॅचेस सुटल्या जात आहेत. तर हे ह्याबाबत तुमचं काय वाटतंय की तुमचं मत काय? मान्य आहे ही टीका, 100% मान्य आहे. आपण 13 झेल सोडलेत हे नाकारण्यासारखी गोष्टच नाही. सगळ्यांनी आपण पाहिलंय आणि त्याचा फटका आपल्याला बसलेला आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, ही टीका जरूर करा, हक्क आहे तुम्हाला. फक्त ही टीका करत असताना उपांत्य सामन्यामध्ये आपल्या फिल्डिंगमध्ये सुधारणा झाली हे एक वाक्य बोलताना अडचण काय येते? अक्षर पटेलनी पकडलेले झेल जॉन्टी रोड्सने सुद्धा ॲप्रिशिएट केले असते का नाही? नक्की. म्हणजे
असे खेळ असा कॅच की जो उलटा पाठी धावत जाऊन पकडणं हा 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 अक्षरशः थक्क करणार होता, तोंडात बोटं घालायला लावणार होता की आपला फिल्डिंगचा दर्जा किती मोठा आहे, होऊ शकतो हे दाखवणारं होतं. नक्कीच आत्ता तुम्हाला हे लक्षात येतंय टी दिलीप जे भारतीय संघाचे फिल्डिंगचे कोच आहेत ते किती मेहनत करून घेतात हे आम्ही प्रॅक्टिस करताना बघतो. फास्ट बॉलरला किंवा ह्यांना कॉटन बोल्टच्या साठी सुद्धा तयारी पाहिजे म्हणून सुद्धा सराव केला जातो. मैदानामध्ये कित्येक वेळेला अडचणी येतात. मी परत खेळाडूंना पाठीशी घालत नाही. ग्लेन फिलिप्स सारख्या महान फिल्डरनी सुद्धा कॅच सोडलाय, परवा हॅरी ब्रुकनी सोडलाय. दडपणाखाली या चुका होतात ज्या व्हायला नाही पाहिजेत, कारण कॅचेस विन मॅचेस. परवा हॅरी ब्रुकनी कॅच सोडला, 15 धावांवरती सॅमसन होता, त्याच्यानंतर 74 धावा त्यांनी वाढवल्या. भारताकरता ते किती चांगलं ठरलं. म्हणून कुठलाही खेळाडू मनापासून फिल्डिंगचा प्रयत्न करतो. कॅचेस सुटण्याची शक्यता कोणाकडनंही होऊ शकते, त्याच्यामध्ये फ्लडलाईट्सचा लाईट येऊ शकतो. एखाद्या वेळेला प्रेक्षकामध्ये कुणीतरी हलतं, त्याच्यात बॉल हरवतो. पण ही कारणं देऊन ह्या स्तरावरती चालत नाही. ही गोष्ट मला मान्य आहे, कारण ही कारणं देऊन तुम्ही फक्त तुमचा पाय खड्ड्यात घालू शकता. महत्त्वाच्या सामन्यामध्ये कॅचेस विन मॅचेस हे जे सांगितलं गेलं आहे, हे सांगत असताना अजून एक खेळाडूंची काय म्हणतात त्याला अडचण ही मी तुम्हाला अगोदरच सांगतो. ज्या मैदानावरती फायनल होणारे त्या मैदानावरती फ्लड लाईट्स नाही आहेत, म्हणजे टॉवर नाही आहे. छताला सगळीकडे ते दिवे लावले गेलेले आहेत. त्यामुळे 4 ठिकाणी तुम्हाला त्या गोष्टी अवॉइड करायच्या नाही आहेत, तर संपूर्ण ग्राउंडमध्ये आहेत. या गोष्टींच्या अडचणींना हे खेळाडू सामोरे जातात, ही गोष्ट लक्षात घ्या. परत सांगतो, फिल्डिंग सुधारलीच पाहिजे, कॅचेस पकडलेच पाहिजेत, कारण कॅचेस तुम्हाला मॅच जिंकून देतात, बॉलरला पाठबळ देतात. त्यामुळे टीका जरूर करा, पण त्याच्याबरोबर जर कुणी चांगलं केलं असलं, अक्षर पटेलच्या कॅचेसची वाच्यता करा, हार्दिक पंड्याने केलेल्या रनआउटची वाच्यता करा. या गोष्टी तुम्ही बोललात तर तुमच्या टीकेला सुद्धा एक काहीतरी लॉजिक येईल, एवढीच मला तुम्हाला नम्र विनंती करायची. अगदी बरोबर. आपण विचार कॅच सोडला म्हणतो, पण तो सोडत नसतो, तो सुटलेला कॅच असतो. फार छान बोललात. आता दुसरं कसं म्हणतं की त्या वरुण चक्रवर्ती हा एक मिस्ट्री बॉलर म्हणून ज्याला ओळखलं जात होतं, त्याला आता असं वाटतं की एवढा मार खातोय, एवढा त्याच्याकडनं धावा देतोय, त्याला का संघात ठेवलंय, असं तुम्हाला त्याबाबत काय म्हणतं? मिस्ट्री बॉलर आहे तो, आणि आत्ता त्याचा रिदम काय आहे. वरुण चक्रवर्तीची बॉलिंगची शैली वेगळी आहे. तो खूप मोठा वळवणारा बॉलर नाही आहे. त्याच्याकडे ज्या काही गोष्टी आहेत त्या लिमिटेड आहेत. त्या लिमिटेड गोष्टीमध्ये तो खेळत असतो. बॉल पकडण्याची त्याची ट्रॅडिशनल पद्धत नाही. तो बॉल फास्ट बॉलरसारखा पकडतो आणि बोटातनं फक्त तो बदल करत असतो. म्हणजे त्याच्या बॉलिंगमध्ये जर का वळवण्याचं प्रमाण जास्त नसलं तर टप्पा आणि दिशा ह्याचं महत्त्व शतपटीने वाढतं, खास करून टप्प्याचं. कारण ज्या लेंथवरती, ज्या टप्प्यावरती तो बॉल टाकतो, त्या टप्प्यावरनं जर का खेळाडू त्याला खेळायला मागे सरकला तर तो अडचणीत येऊ शकतो. गेल्या 4 सामन्यांमध्ये वरुण चक्रवर्तीच्या हातातनं बॉल जो निघतोय त्यावेळेला तो बॉल थोडासा शॉर्ट पडायला लागलेला आहे. आणि जेव्हा विकेट चांगलं असतं त्याच्यावरनं तो बॉल पटकन येत नाही, थोडासा थांबून येतो. खास करून सेकंड बॉलिंग करत असताना, पहिली बॉलिंग करायला मिळाली तर कधी तो बॉल सटकन येतो, कारण बॉल त्याच्या हातात येतो. तो अगदी काय म्हणतात पहिल्या 6 ओव्हरमध्ये सुद्धा त्याला एखादी ओव्हर दिली जाते. तो नवीन बॉल त्याच्या हातातनं पटकन येतो. ती लेंथ त्याची चुकते म्हणून त्याला मार पडतो, ही गोष्ट लक्षात घ्या. नाहीतर त्याची मिस्ट्री ही भारतीय खेळाडूंना सुद्धा सरावादरम्यान कळत नाही, हे मी तुम्हाला ठासून सांगतो. आत्ता परत अभिषेक शर्मा प्रमाणेच गेल्या 3-4 सामन्यामध्ये वरुण चक्रवर्तीची कामगिरी चांगली झालेली नाही आहे, नाकबूल करण्यासारखं नाहीच आहे. पण म्हणून टीकेचा आसूड त्याच्याकडे ओढायचा हे बरोबर नाही. जोफ्रा आर्चर सारख्या बॉलरला सपाटून मार खायला लागलेला आहे. असं काय करता तुम्ही? T20 क्रिकेट हे असंच आहे. त्या दिवशी कोणाला ते घास बरवेल गुलाबजामचा, कोणाच्या पेकाटात लात घालेल हे सांगता येत नाही. या T20 क्रिकेटमध्ये भरवसा देता येत नाही. इतकं हे काय म्हणतात त्याला विचित्र क्रिकेट आहे. त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी या इतक्या छोट्याशा फरकाने बदलत असतात. 2-3 इंच जरी बॉल इकडचा तिकडं झाला तरी होत्याचं नव्हतं येतं. मी तुम्हाला एक शेवटची अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. खेळपट्टी किती यार्डाची असते? 22 यार्डाची. बाउंड्री लाईन किती यार्डाची असते? एक साधारणतः ॲव्हरेजली 70 असायला पाहिजे, 70 ते 80च्या दरम्यान असायला पाहिजे. एवढं क्रिकेट मोठं आहे का? नाही. मी तुम्हाला काय समजून सांगतोय लक्षात घ्या. ही बॅट आहे, या बॅटीचं लांबी समजा रुंदी ही एवढी आहे.
बॉल जर का इथं लागला तर ते फलंदाजासाठी स्वर्ग असतं आणि गोलंदाजासाठी काय असतं? नर्क. नर्क असतं. हाच बॉल जर का इथे लागला तर फलंदाजासाठी काय असतं? नर्क असतं. आणि गोलंदाजासाठी काय स्वर्ग असतं? होतो. मग मला क्रिकेट प्रेमी आहे, सांगा हे अंतर किती आहे? एवढूस आहे 2 दिसायला. इंचाचं. 2 इंचाचं. आता परत महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, क्रिकेटमध्ये हे 2 इंचाचं गणित असतं. 2 इंचाचं. जेव्हा आपण वर्ल्ड कपची 50 ओव्हरच्या वर्ल्ड कपची फायनल हरलो त्यावेळेला ट्रॅव्हिस हेडनी रोहित शर्माचा कॅच जमिनीपासून किती इंचावरती अगदी पकडला? काही इंच 2 2 इंचावरच पकडला असेल. आणि सूर्यकुमार यादवची टाच डेव्हिड मिलरचा कॅच पकडताना बाउंड्री लाईन पासून किती तेवढीच बाहेर होती. हे लक्षात घ्या. क्रिकेट एवढं नाहीये, एवढ्या फरकाने क्रिकेट बदलत नाही. T20चं क्रिकेट 2 इंचांनी बदलत असतं. त्यामुळे वरुण चक्रवर्तीचा सुद्धा चूक जी होतीये ती 2-3 इंचाची होतीये. ती जर का त्यांनी सुधारणा केली तर हाच मिस्ट्री बॉलर फायनलमध्ये तुम्हाला गंमत करून दाखवू शकतो. बरोबर. आता दुसरा एक प्रश्न असे की चर्चा अशी एक केली जाते की 360 डिग्री प्लेअर म्हणजे सूर्यकुमार यादव. हो. पण आता त्याच्याकडनं तशी तेवढी बॅटिंग होत नाहीये, तेवढे फटके लागत नाहीये, तो तेवढी धावा करत नाहीये. तो त्याला काय पाठीशी घालतायत म्हणून किंवा मित्र म्हणून संघात ठेवलेलं असं वाटतं का? हे बघा, परत तीच गोष्ट येते. सूर्यकुमार यादव हा अगोदर लईत नव्हता. पहिल्या सामन्यामध्ये त्यांनीच भारतीय संघाला बेलआउट केलं. नंतरच्या सामन्यामध्ये त्यांनी छोटे खानी काय म्हणतात त्याला योगदान दिलंय, मोठं योगदान दिलेलं नाहीये. फटके मारायची घाई करण्याच्या नादामध्ये त्याची विकेट गेलेली आहे. गेल्या सामन्यामध्ये आदल्या बॉलला त्यांनी षटकार मारला, दुसरा बॉल पुढं पडलेला असताना स्वीप मारताना चुकला आणि तो स्टंप झालेला आहे. परत तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये खेळाडूंनी फक्त ॲक्सिलेटरवरचा पाय काढायचा नाही हे संघ व्यवस्थापनाने सांगितलेलं आहे. स्वतःच्या रन्स किती होत आहेत, स्वतःच्या माइलस्टोन्स किती होत आहेत ह्याच्याकडे भारतीय संघ संपूर्णपणे दुर्लक्ष करतोय. ही गोष्ट विसरायला नको. आणि याच्यामध्ये सूर्यकुमार यादवनी गेल्या खास करून 4-5 सामन्यामध्ये कॅप्टनशिप करत असताना योग्य गोष्टी करून दाखवायचा प्रयत्न नक्की चांगला केलेला आहे. हे पण तुम्ही म्हणाल की गेल्या सामन्यामध्ये शेवटची ओव्हर शिवम दुबेला का दिली? बरोबर आहे, ती टॅक्टिकल चूक होती, ना कबूल करण्यासारखं काही कारण नाही. कारण 1 ओव्हर शेवटची कोण टाकणार याचं कॅल्क्युलेशन तुम्ही अगोदर करून ते संपवायला पाहिजे. 14 ओव्हर झाल्या की ड्रिंक्स ब्रेक होतो. बरोबर. त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून योजना ठरवली जाते. माझं मत आहे फायनल मॅचमध्ये शेवटच्या 5 ओव्हर, 6 नाही 5 ओव्हर कोण टाकणार याचा आराखडा पक्का करणं गरजेचं आहे. सूर्यकुमार यादव सुद्धा स्वतः खूप प्रेरित आहे. तो काही संघामध्ये माझा मित्र किंवा हे ते म्हणून उगाच असं नाही खेळत आहे. तो मोठा प्लेअर आहे, योग्य वेळी योग्य कामगिरी करून दाखवणारा मोठा प्लेअर आहे. या स्पर्धेमध्ये अभिषेक शर्माला काहीच कामगिरी करता आलेली नाही. सूर्यकुमार यादवनी झलक दाखवलेली आहे. अंतिम सामन्यामध्ये संघासाठी आवश्यक असलेल्या त्या कदाचित 10 बॉलमधल्या 25 धावा असतील किंवा गरज असली तर 50 बॉलमधल्या 70 धावासुद्धा असतील. ते खेळाप्रमाणे बदल करायला लागतो. ते करायला तो उत्सुक आहे आणि त्याचबरोबर टॅक्टिकल एरर टाळण्यासाठी सूर्यकुमार यादव योग्य विचार करतो. आता एक सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जो त्याची चर्चा भयंकर सुरू आहे, अहमदाबादचं स्टेडियम खरंच पनवती आहे का? क्रिकेट प्रेमी, एक सामना आपण हरलोय, एक सामना. बाकी टेस्ट मॅच घ्या तुम्ही, आपण पाकिस्तानला इथं धोपटून काढलं. बरोबर. हो. हे सगळं कसं काय आपण हे विसरू शकतो? हे गरज नाही आहे. खेळाडू या असल्या गोष्टींच्या मध्ये अडकत नाहीत. हे ग्राउंड मोठं आहे का? हां, तुम्ही हे म्हणू शकता मुंबईला जास्त मजा येते का क्रिकेट मॅच बघायला? शंकाच नाही. कारण गेल्या मॅचमध्ये नॉर्थस्टँडच्या इथं मी चक्कर मारून आलो होतो. ज्या वेळेला अक्षर पटेलनी तो धमाकेदार कॅच पकडला त्यावेळेला अक्षर पटेलचं निकनेम आहे बापू. त्यावेळेला बापू मेरी जान मैं तेरे कुर्बान तू मेरा तू मेरी जाने सारा, असं नॉर्थस्टँडची लोक गाणं गात होते. ही मजा इथे होत नाही, हे मला मान्य आहे. म्हणून हे क्रिकेट भव्य नाही का? अजिबात तसं नाही. भव्य क्रिकेट ग्राउंड आहे. पनवती आहे का? तर अजिबात नाही. उगाचच काहीतरी तो विचार करून तुम्ही मैदानात जाणं हे मला पटत नाही. त्यामुळे इतिहास असा आहे की यजमान देश हा T20 क्रिकेट जिंकत नाही, ते तोडायची आपल्याला शक्यता आहे. मोठी अपॉर्च्युनिटी आहे. लागोपाठ 2 वेळा कोणी T20 वर्ल्ड कप जिंकलेलं नाही. हे सगळे इतिहास लिहिण्याची आता वेळ झाली आहे. त्यामुळे टीका करा. तुमचा क्रिकेट प्रेमी मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो, टीका करण्याची तुमची काय म्हणतात त्याला क्षमता आहे, तुमचा हक्क आहे.
फक्त हे टीका करत असताना आपल्याच खेळाडूंना आपल्या संघाला खाली पाडण्याचा विचार करू नका. काही जण तर इतके टोकाचे बोलतात, हे सगळ्या मॅचेस फिक्स असतात, हे सगळं हेच असतं. अरे कसं काय, हे दोन देश. आणि एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे, शेवटची गोष्ट, समोरचा संघ सुद्धा त्यांच्या देशासाठी खेळायला येतो. बरोबर. त्यामुळे ते सुद्धा जिंकण्यासाठी सर्वस्वपणा लावणार ना. उद्या समजा बेथेलनी शतक केलं तर तुम्ही म्हणणार बघा कसा खेळला. अरे तोही त्याच्या देशासाठी खेळतोय. आपलेही खेळाडू आपल्या देशासाठी खेळतायत, ते त्याचं प्रतिनिधित्व करतायत. सगळेजण आपलं सर्वस्वपणा लावणार याच्यात शंका नसावी. त्यामुळे आपण आपल्या संघाच्या मागे खंबीरपणे उभं राहूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि लागोपाठ दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप ते जिंकतील अशी शुभकामना करूयात. एवढीच माझी नम्र विनंती बरोबर आहे. बरोबर. म्हणजे आज तुम्ही माझ्यासह अशा लाखो करोडो लोकांच्या मनातले असलेले प्रश्नांचं निरसन तुम्ही केलेलं आहे. तुम्ही वास्तवता काय ते दाखवलं आहे. बघूया आता उद्या फायनलला काय होतं ते भारतीय संघासाठी. माझ्यातर्फे पुन्हा एकदा खेळाचा आनंद शुभेच्छा. घ्या. खेळाचा आनंद आहे काय क्रिकेट प्रेमी. धन्यवाद बंधू, धन्यवाद.